साठी सुद्धा जोराच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. तर इथे मात्र सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच देण्याची बाकी राहिली होती. तर आपली जी कमिटी आहे आणि प्रेक्षक वर्गाकडून आलेलं गणित आपल्याला सांगतो की 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना निहार याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तर निहार ठरतोय सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. निहारसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर याने निहार यांना सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान करायचा आहे त्यांचा. हॅलो हॅलो, अरे कोणाकडे माझा मोबाईल असेल तर द्या, मला व्लॉग बनवायचा आहे. माझा मोबाईल कोणाकडे आहे का? कोणाचा तरी घे ना दुसरा. मानवचा मोबाईल द्यायचा आहे. तुम्हाला जर काही क्लिप्स बघायच्या असतील, ब्लॉग्स बघायचे असेल तर तुम्हाला मानवकडे मोबाईल मानवचा द्यावा लागेल. सुंदर सुंदर ब्लॉग मानवत बनवत असतो. तत्पूर्वी शांत. तत्पूर्वी निहारसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. निहार यांचा सन्मान होतोय. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. त्यानंतर 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना त्या डिपेंड केलेल्या आहेत त्या निहार यांनी. म्हणून निहार ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मॅच. हे फोटो काढ रे. उमेश आहेत का आपले फोटोग्राफर? उमेश हे आहेत का? जोराच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत निहारसाठी. इथे मात्र राजेंद्र वाडीकर सरपंच आल्लेवाडी ग्रुप गुंदवली आपण बसून घ्यायचं आहे. आणि आता मात्र फायनलचा मॅन ऑफ द मॅच. एनीवन गेसेस? नाही, मानव असू शकत नाही. नक्कीच मानवच आहे मॅन ऑफ द मॅच फायनल. मी वरिष्ठ कोणी असेल इथे? कोणी वरिष्ठ आहे का? संतोष ठाकूर आपण यायचं आहे. फायनल मॅच 21 रन आणि 1 विकेट. फायनल मॅच मध्ये मानव याने 21 रन देऊन 1 विकेट घेतला होता. तर मानव ठरतोय उत्कृष्ट फलंदाज फायनल संघाचा मॅन ऑफ द मॅच. मोहितला कॅप आताच आणि ही डीकेला कॅप. ओके, ऑरेंज कॅप मोहित आणि पर्पल कॅप. माईक बंद करता ती बोलताना, माईक बंद करता. आम्ही बोलतो पण नाही विचारू तुला. इथे मात्र मानवसाठी खरोखर टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी संतोषला बोलला होता एक वेळ आपल्याला अपोजिट संघ होता, मोहित चालेल परंतु मानव नको. आणि खरोखर मानवने सुंदर फलंदाजी केली. मोहित चालला असता मला, पण मानव नको, कारण की मानवची फलंदाजी सगळ्यापासून ॲग्रेसिव्ह होता आणि खरोखर उत्कृष्ट फलंदाजी होती. मोहितची सुद्धा सुंदर फलंदाजी होती आणि मोहित ठरतोय ऑरेंज कपचा विजेता. मोहितसाठी जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. मोहित ठरतोय ऑरेंज कपचा विजेता. ऑरेंज कॅप जवळजवळ 119 धावा त्याने आपल्या बॅटीने ठोकून काढलेल्या आहेत. मोहितसाठी जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. महेंद्र पाटील आल्लेवाडी गावचे पोलीस पाटील याने पुढे यायचं आहे. नंतर 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 आहे. अरे त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांचं. हे झाल्यावर आहे का सन्मान चिन्ह? आहे ना? तेच फिरवायचं, तेच फिरवायचं.
धन्यवाद. इथे टाळ्या वाजल्या पाहिजेत. फार मोठी फलंदाजी त्यांनी केलेली आहे सकाळपासून. आणि आता मात्र माझ्या हातामध्ये पर्पल कॅप आहे. एनीवन गेसेस पर्पल कॅप कोणाकडे जाणार आहेत? एनीवन इकडनं? तर नक्कीच संदीप नाईक ठरतोय पर्पल कॅपचा विजेता. संदीपसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. रुपेश गावड ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढे यायचं आहे. डीके साठी जोरात टाळ्या वाजवायची आहेत. जवळजवळ वयाची 40 उलटून गेलेली आहे तरी सुद्धा क्रिकेट खेळतोय आणि या वयामध्ये ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे सुंदर विकेट घेतलेले आहेत त्याने. पर्पल कप विजेता. डीके साठी जोरात टाळ्या वाजवायची आहेत. तर इथे मात्र आपण आता सत्कार सोहळ्याकडे वळतोय. आपला सन्मान नंतर इथे मात्र आपण सत्कार करून घेऊया. आपल्याकडे सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह देऊन प्रत्येक वरिष्ठांचा होनरचा इथे सत्कार होणे गरजेचे आहे. कारण की आपण ज्या रंगी टी शर्ट ट्रॅक्स बघतोय त्याचं पूर्ण श्रेय जाते या सर्व होनरला. होनरसाठी एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. तर इथे मात्र सत्कार होतोय आल्लेवाडी क्रिकेट क्लब कडनं. आल्लेवाडी गावचे सरपंच थेट सरपंच श्री राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर यांचा सत्कार करतील. कुशल पागदरे आल्लेवाडी क्रिकेटचा कप्तान कुशल पागदरे आणि राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यांना चालेल सन्मान. आल्लेवाडी क्रिकेटचे खेळाडू इकडे आहे ना समोर. इथे मात्र राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर आल्लेवाडी गावचे थेट सरपंच यांचा सत्कार होतोय. आल्लेवाडी गावचे कप्तान कुशल पागदरे यांच्या हस्ते जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच आपलं योगदान आम्हाला नेहमीच लाभतंय. दुसरा सत्कार जातोय तो आल्लेवाडी गावच्या सदस्या सौ मानसी ठाकूर यांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे. जतीन ठाकूर याने मानसी ठाकूर यांचा सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. फटाफट सन्मान चिन्ह परत आणायचं. एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. सन्मान करतोय आपण. लक्षात द्या सन्मान करतोय. इथे मात्र सन्मान होताना टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे मात्र पुढचा सन्मान सौ मोनिका नाईक आल्लेवाडी गावच्या सदस्या ह्यांचा सुद्धा होणार आहे. भागेश ठाकूर आपण यांचा सन्मान करायचा आहे. आल्लेवाडी क्रिकेट क्लबचे जे एवढे खेळाडू आहेत ए टीम मध्ये खेळतात त्यांनी समोर यायचं माझ्या. इथे मात्र टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यांचा फोटो झाला पाहिजे. प्लेयर दिसून दे ना मला. प्लेयर आल्लेवाडी या टीमचे. नक्कीच आल्लेवाडी गावचे सदस्य रुपेश गावड यांचा सुद्धा सत्कार होईल. स्वप्नील ठाकूर यांनी त्यांचा सत्कार घेऊन त्यांना सन्मान करायचा आहे. स्वप्नील ठाकूर रुपेश गावड यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो. मी आवर्जून सांगेल सत्कार सोहळ्यामध्ये. तत्पूर्वी मी सर्व क्रिकेट प्लेयरचं कौतुक करेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 ओव्हर खेळले आपण प्रत्येक मॅच. खरंच जे मॅनेजमेंट केलेलं आहे कुशाल आणि टीम आपण जे 30 मेंबर्स होते त्यासाठी एकदा जोरात TC मेंबरसाठी जोरात
तिसरी मेंबरसाठी, कारण पहिली मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत 4 ओव्हरच्या मॅचचा जो कॉन्सेप्ट होता आमच्या ऑनरचं तुम्ही ऐकलं आणि तुम्ही सक्सेस करून दाखवलं. एकदा तिसरी मेंबरसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. सत्कार करायचं जर राहिलं तर आपल्या आल्लेवाडी गावचे उपसरपंच श्री सतीश सुभाष ठाकूर ह्यांचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सुयश निकम कडून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. सतीशसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. लकी चाम आहे सतीश. 6 वेळा फायनल जर कोण खेळला असेल आपल्या आल्लेवाडी गावामधून तो सतीश ठाकूर आहे. सतीशसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 वेळा फायनल मध्ये त्याने खेळलेला प्लेअर जर कोणी असेल तो सतीश ठाकूर आहे. सतीशसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढे सतीश ठाकूर. धन्यवाद विशाल. इथे मात्र सन्मानाकडे वळतोय. जे आल्लेवाडी गावचे पोलीस पाटील आहेत त्यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. यदाचित त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर मोहित तांडेल कृपया पुढे यायचं आहे आणि आल्लेवाडी गावचे पोलीस पाटील त्यांचा सन्मान करायचा आहे. मंचावर जायचं आहे. मोहित. सत्कार होतोय, टाळ्या वाजल्या पाहिजेत. बघा टाळ्या नाही वाजल्या तर काय होतं माहिती आहे ना. चला मात्र इथे सुद्धा अजून एक सत्कार मूर्ती आपल्याकडे उभी आहे, बसलेली आहे. ती म्हणजे टिकू. त्याचं नाव काय रे? जिग्नेश टिकू. आम्ही त्याला टिकू म्हणून बोलतो. फार सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला हे टिकूच्या माध्यमातून लाभलेलं आहे. टिकूचा सुद्धा इथे सत्कार होईल. आणि हर्ष आपण याचा सत्कार करायचा आहे आणि त्यांना सन्मान करायचा आहे. खरोखर टिकूसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. कधी त्यांच्या अकाउंटमध्ये 2000 5000 आमच्या अकाउंटला क्रेडिट होतात कळत नाही. टिकूसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. आल्लेवाडी गावाच्या मुलांना प्रोत्साहन करण्यामध्ये प्रथम असतो असा हा आपला टिकू. हो माहिती आहे. आणि तदनंतर सन्मान होईल तो मनसेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष, पालघर तालुका अध्यक्ष वैभव नाईक ज्याने आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिली आहे त्यांचा सुद्धा यथाचित इकडे सत्कार होईल. आणि सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आल्लेवाडी क्रिकेटमधून समीक पागदरे, त्यांचा सत्कार करायचा आहे. पवन भावेश हे कुठे असतील त्यांनी पुढे यायचं आहे. प्रथमेश पूर्वज आल्लेवाडी क्रिकेट क्लबचे खेळाडू कृपया करून पुढे यायचं आहे. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच आज सकाळपासून आपण जे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय ते आपले 20 स्पोर्ट्स 20 लाईव्ह ना काय 20 लाईव्ह. तर ह्यांच्या कोण आहेत ते नाव प्रणय पाटील सर आपण पुढे यायचं. आपला सुद्धा इथे सत्कार होणार आहे. पवन हंबिरे ह्याने त्याचा सत्कार करायचा आहे. पवन हंबिरे. खरोखर आजची जी लाईव्ह आहे तुम्ही 2050 मध्ये सुद्धा बघू शकता. अशी लाईव्ह आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्यानंतर सत्कार झाला पाहिजे चिंचोबा बँजो पार्टी आकाश यांचा. त्याने सकाळपासून सुंदर डीजेचं मधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले. प्रथमेश पागदरे आकाश यांचा सत्कार करून त्यांना सन्मान करायचा आहे. प्रथमेश आकाश पुढे यायचं आहे. पैसे तेवढेच देणार आहेत ये. नक्कीच आकाश यांचा इथे सत्कार होतोय. सत्कार घेऊ का नको घेऊ पैसे कमी नाही होणार घाबरू नको. मंचावरचे झाले हे लोक
मंचावरचे सर्व संपलेले आहेत. तर इथे मात्र सत्काराकडे वळतो की ज्याच्यामुळे आपण APL ला रंग दिले, ज्यांच्यामुळे APL ला एक वेगळी ओळख दिली, असे आपले 8ही ओनर. तर प्रथमतः मी कल्पेश, मला टीमची नाव मनवित ऑल स्टारचे ओनर कल्पेश यांचे सुद्धा सत्कार होणार आहे. देवेश पागदरे. सागर वाडीकर मनवित ऑल स्टार संघाचे संघ मालक. खरोखर तुम्हाला माहित नसेल, परंतु काही गोष्टी सांगायच्या नसतात तरी सुद्धा सांगतो. एका ओनरला जवळजवळ 18 ते 19,000 रुपये खर्च होतो आणि हे 8ही ओनर करतात. फार मोठी गोष्ट आहे. यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. मनवित ऑल स्टार ह्या वर्षीचा उपविजेता संघ द न्यू वॉरियर्स संघाचे संघ मालक कल्पेश पागदरे यांचा सत्कार करतील भावेश हंबिरे. इथे मात्र कल्पेश यांचा यथाचित सत्कार होतोय. सुंदर असं योगदान कल्पेश हे देत आहेत. धन्यवाद कल्पेश. आणि इथे सत्कार नक्कीच होणार आहे तो दुर्वांग फायटर संघाचे संघ मालक योगेश नाईक. योगेश नाईक साठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि पूर्वज हंबिरे यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि इथे मात्र सत्कार होईल तो मागच्या वर्षाचे विजेता सबका मालिक संघाचे संघ मालक श्री कपिल पागदरे. शुभम यांनी पुढे यायचे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. शुभम. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. तुम्हाला सांगतो नाही तर तो बॉक्स कॅन्सल होईल. तुझं नाव मला द्या, सर्वांची वाट बघतोय. तुझं नाव मला द्या हा बॉक्स माझ्या हातामध्ये आलेला आहे. 3 सुंदर सुंदर बक्षिस. त्याच्यानंतर पल्लव रेसिडेन्सी ह्याचा सत्कार करेल मानव ठाकूर. आपण पुढे यायचे आणि पल्लव रेसिडेन्सी ह्या संघ मालकाचा सत्कार करायचा आहे. रुपेश गावड. थोडीशी घाई करायची आहे. त्याच्यानंतर सत्कार होणार आहे तो या वर्षीचे फायनलिस्ट आल्लेवाडी इंडियन संघाचा संघ मालक विशाल मुदलियार यांचा सत्कार करणार आहेत. सांग ना. संदीप नाईक याने पुढे यायचं आणि विशाल मुदलियार यांचा सत्कार करायचा आहे. संदीप जी नाईक आपण यायचं आहे. ते देणं परत घेऊन काय बसले. फोटोसाठी रे, फोटोसाठी द्या. तुमच्या साईड आमच्या मला अरे हो तुमच्या आपण फिरवायला दे ना. सत्कार होतोय मला आमचं जे हरल्यात बघ त्यांचा सत्कार करून तुम्ही डायरेक्ट फायनलला. सत्कार सर्व संघ मालकाचा आहे. तुला आणि इथे मात्र शेवटचा सत्कार संघ मालकाच्या रूपामध्ये राहिलेला आहे तो ईशान टायगर. ईशान टायगर साठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि नवल जय ओके 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 नवल मुदलियार ईशान यांचा सत्कार करायचा आहे. खरोखर नक्कीच शेवटचा सत्कार अजून एक राहिलेला आहे. विस्मय सुपर किंगचे संघ मालक जयेश गावड यांचे पुत्र जयेश मेहर यांचे पुत्र
याचं नाव काय नाही मानव झाला विस्मय कोण नाही राहिला वाटतं झाला देवेश झाला सिद्धेश ठाकूर यांनी पुढे यायचं आहे आणि विस्मय मेहर यांचा सत्कार करायचा आहे. सोना तुम्ही सुद्धा येऊ शकता जर यायचं असेल तर. राहू दे घे चालेल. तर इथे मात्र 30 जी कमिटी निवडली विशाल एक आपल्याला सूचना येत आहे जी कमिटी निवडलेली त्यांच्याकडनं सूचना येत आहेत. एक मिनिट तू नंतर तू तिकडे थांब. एक जी कमिटी निवडली त्यांच्याकडनं सूचना येत आहे. खरं तर 88 पोरं खेळलेत सर्वांनी मेहनत केले पण काही जी 2 मुलं आहेत त्यांचे सत्कार करण्यासाठी मला इथे सूचना येतात विशाल. तर मानव ठाकूर आणि देवेश पागदरे खरोखर ह्यांची मेहनत ह्याला वाव नाही आहे. आपण जी हिरवी गार इथे गवत बघतोय आणि काल तुम्हाला माहिती नसेल आल्लेवाडीला येऊन बोईसरला जाऊन आल्लेवाडीला येऊन बोईसरला जाऊन आल्लेवाडीला येऊन बोईसरला जाऊन मी किती वेळा बोललो 3 वेळा बोललो 3 वेळा गेला. स्वतः ते दोघं जण करत होते आणि त्यांचा सत्कार होणे गरजेचं आहे. सर्व खेळाडूच्या वतीने या दोघांचा सत्कार होणे गरजेचं आहे. तर मी इथे ओनर्सला विशाल मुदलियार आणि रुपेश गावड तुम्ही पुढे यायचं आहे. ह्या दोघांचा सत्कार करायचा आहे देवेश आणि मानव. बघा कोणी राग मानायचा नाही की आमचा सत्कार नाही झाला परंतु हे आपले प्रतिनिधी समजायचं आहे सर्वांचे आणि खरोखर त्या लोकांनी मेहनत केलेली आहे. मेहनत दिसते. असं कुठेतरी म्हटलं जातं की काही कार्य केल्यानंतर त्याची प्रचिती मिळाली हवी आणि ह्यांना देणे गरजेचं आहे. तर दोघांचाही सत्कार होणे गरजेचं आहे. लहान पोरं म्हणे होते पाणी मारलं लहान तर आवर्जून बोलेल आमच्या सोबतीला आम्ही दोघेच नव्हते. आम्हाला म्हणजे दिवसा रात्र लहान पोरांचा खूप सपोर्ट भेटला. तर लहान पोरं पण या आमच्यासोबत जे होते त्यांनी या रे या ध्रुवेन वंश सार्थ या अथर्व जिग्नेश या खरोखर सुंदर मेहनत घेतलेली आहे. आपण हिरवी गार जे गवत बघतोय आपल्या मैदानावर त्यांचं रिझन हे आहेत मेहनत. एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत ह्या सर्वांसाठी. ओनरला अजून ट्रॉफ्या घ्यायच्यात का? कुठल्या ट्रॉफ्या घेतला ना सर्व द्यायला लागतील ना सहभागी संघाच्या ट्रॉफ्या. ते देऊन टाकायचं ना डायरेक्ट त्यांनी घेऊन टाकायला. सत्कार आहे आणि ट्रॉफी देणे वेगळे आहे. आता जे पण जाईल तर अजून एक विशाल इथे सूचना येते माझ्याकडे जवळ आपल्याला वेळ होईल परंतु काय असतं माहितीये का ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पकडायच्या असतात नाहीतर जर आपल्या हातून जर राहून गेलं त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. इथे सर्व मुलांनी एक नाव सांगितलं मला केतन मेस्त्री. आपण जेव्हा विरारला खेळायला गेले होते 6,500 रुपयाची एंट्री फी केली होती आणि सर्व 15 मुलांना जेवणाची सोय केली होती ते पण नॉनव्हेज जेवण. कसलं जेवण असेल माहिती आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तर केतन गेला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर असे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आहेत. ते आपल्यापासून लांब राहतात. नेहमीच 26 जानेवारी असो 1 मे असो ह्या टायमाला ते खेळायला येतात. एक बोलायचं गेलं केतनबद्दल तर थोडा आवाज कमी कर. आज इतर गावं खेळतात एक गाव एक संघ म्हणून. त्याच प्रत्येक संघाला ना एक ओनर असतो या फिर कोणीतरी टीम स्पॉन्सर करतो. पण आपली एक टीम अशी आल्यावर एक गावची त्यांना कधीच कुठला स्पॉन्सर नसतो. बिचारी सगळी मुलं आहेत पैसे काढतात खेळतात 500 कार्ड 800 कार्ड 1000 कार्ड काढतात आणि खेळतात. कधी विचारत नाही सुट्टी मारून तरी जातात कामाला. पण आजपर्यंत आपलं एकही असं भेटलं नाही ओनर किंवा अशी किती देणगी भेटत नाही. पण त्या केतनने केलं. एक 6,000 रुपये एंट्री फी भरली. मुलांना सगळ्या मुलांना जेवण म्हणजे नाश्ता काहीच कमी पडून दिला नाही. आम्ही बोलले जातो आम्ही घ्यायला नाही तुम्ही जायचं नाही तुम्ही तिकडे थांबायचं. म्हणजे एक चिकन होतं पण असं म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही असं बघितलं. आमच्या मुलाने खूप नवीन होतं म्हणजे गोष्ट की कधीच असं आम्हाला भेटलं नाही ते भेटलं. मुलं सगळी खूप खुश होती त्याच्यामुळे आता त्यांचा सन्मान करतोय आम्ही. नक्कीच यथाचित त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. आज ऑनलाईन प्रेक्षकांच्या माध्यमातून तो नक्कीच पाहत असेल तर त्याला सुद्धा आनंद वाटत असेल. पुढची एंट्री 12,000 असली तरी तो नक्कीच करेल आणि या पुढच्या वेळी मटणाचं जेवण आपल्याला खायला घालेल याची आपण इकडे त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगूया. एक गोष्ट तुम्हाला इथे नमूद करतोय की आज आपल्याकडे 1 मेच्या मॅच होत्या. ही आल्लेवाडीची 11 पोरं आहेत.
ह्यांची सेमीफायनलची मॅच होती सफायाला, परंतु ती कुठेतरी मॅच सोडून आल्लेवाडीचा उत्साह, आल्लेवाडीचा हा 1 मेचा दिवस अबाधित राहिला पाहिजे आणि त्यासाठी त्या लोकांनी ती मॅच सोडली. जवळजवळ 45,000 रुपयाचं पारितोषिक सोडून ते इथे उभे राहिलेत, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि जर आता कुठला स्पॉन्सर असेल तर त्याने त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र सहभागी संघासाठी ट्रॉफ्या आहेत, द्यायच्या का आता पुन्हा तेच आवाज नाही माहिती ना मला. इथे मात्र या सामन्यासाठी आपल्याला देणगीदार लाभले होते वस्तुरूपी आणि पैशारूपी. तर देणगीदार वस्तुरूपी लाभले होते, जे आपण सुंदर सुंदर ट्रॉफ्या पाहतोय, तर त्या ट्रॉफ्या आपल्याला लाभल्या होत्या ईशान आणि जिग्नेश किशोर उर्फ टिकू, ह्या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. खरोखर हे 500 दिल्यात, 2000 दिले, 500 दिले, नावच नाही. ते तुझीच ना नाही म्हणून बोलतो. हे कोण आपलं बॅनर हे फक्त इथे मात्र आपल्याला सुंदर अशी मॅन ऑफ द सिरीज आलेला आहे. तर वैभव नाईक साठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत, त्याने इथे वस्तुरूपी मॅन ऑफ द सिरीज दिलेला आहे. संतोष ठाकूर आल्लेवाडी गावचा एक्का, त्याने रोख पारितोषिक 2001 दिले आहेत, त्याच्या सुटासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. सतीश सुभाष ठाकूर आल्लेवाडी गावचे उपसरपंच, याने विजेता आणि उपविजेता संघाला मेडल्स दिलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. आल्लेवाडी प्रीमियर लीग जी तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहतात ते आपल्याला लाभलेलं आहे आल्लेवाडी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. सुद्धा नितीन पाटील ह्याने आपल्याला जे लागणारे चेंडू होते ते पुरवलेले आहेत, तिच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. हर्षद देसले वंडर स्पोर्ट्स बोईसर क्रिकेटची बॅट मिळाले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. अमोलजी पागदरे, आपले अमोल ह्याने तो अमोल कंपनीमध्ये कामाला आहे म्हणून त्याने सर्वांना कॅडबरी दिल्या होत्या, सेलिब्रेशन कॅडबरी त्याने दिले होते, त्याच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. समीर शेलवले ह्याने काय दिलं, जे आपण दुपारपासून उन्हामध्ये खेळतो आणि आपल्याला पाण्याची तहान लागते, ते पाण्याची तहान भागवण्याचं काम ह्याने केलेलं आहे. आणि कमलेशजी हंबीरे ह्याने 5,000चं रोख पारितोषिक दिलेलं आहे. पालघर जिल्हाध्यक्ष मनसे श्री समीरजी मोरे ह्याने 15,000 रुपये दिले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. मानसी मुकेश ठाकूर यांच्याकडनं रोख 1,000 रुपये, ह्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि आपली काही मुलं आहेत, कारण की असं ठरवलं होतं की इव्हेंट आगळा वेगळा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी सुद्धा आर्थिक मदत दिलेली होती. जसं मानायला गेलं तर भाग्येश ठाकूर 1,000 रुपये, ह्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. दुबईचे पैसे अजून संपलेले नाहीत. जतीनजी ठाकूर 500 रुपये, मोहित तांडेल 500 रुपये, कुशल पागदरे 500 रुपये, नवल मुदलियार अरे यार 500 रुपये, समीक पागदरे 500 रुपये, आतिश पागदरे 500 रुपये, सिद्धेश ठाकूर 500 रुपये, प्रतीक पागदरे 500 रुपये, गणेश हंबीरे 500 रुपये, संतोष गुरव 500 रुपये आणि अजित पाटील 500 रुपये, हर्ष वाडीकर 500 रुपये, देवेश पागदरे 500 रुपये आणि अनिल ठाकूर 500 रुपये. या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. महिला वर्ग टाळ्या वाजल्या पाहिजेत, तुमच्याकडनं टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एसटी महामंडळ हॅलो, टाळ्या वाजल्या पाहिजेत. तर इथे मात्र आपण बक्षिसाकडे वळतोय आणि खरोखर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 1 मेचे सामने दरवर्षी पार पडतात, परंतु यावर्षी एक वेगळा मजा आली आणि ती मजा आणण्यासाठी त्याचं रिझन हे होते, आपण सर्वच हॅलो. इथे मात्र आपण बक्षीस प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळतोय. तत्पूर्वी एक सूचना आहे, खुर्च्या 100 होत्या येताना, जाताना सुद्धा 100 पाहिजेत, लक्षात आलं का?
कुठे नेल्या असतील, म्हणजे जी आपली बैठक व्यवस्था झाली सकाळपासून, जो सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला असेल तर खुर्च्या आणून द्यायच्या आहेत. आणि आल्लेवाडी क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंनी थांबायचं आहे. 15 मिनिटाची मीटिंग आपली ठेवलेली आहे, कारण की तुमची एंट्री आल्लेवाडी ए संघ आणि आल्लेवाडी बी संघ ह्या दोन्ही संघाची नोंदणी आजच होणार आहे. सरावली इथे आपल्याला नाईट मॅच खेळायची आहेत. त्या दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत ए आणि बी मध्ये खेळणार आहेत त्यांची निवड आजच होणार आहे. तर सर्व खेळाडूंनी थांबवायचं आहे इथेच. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला होता त्यांना ए आणि बी मध्ये घेतलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आणि ती आजच नोंद होणार आहे, ह्याची नोंद घ्यायची आहे. तर प्रथमतः आपण जाऊया. एक गुड न्यूज आलेली आहे, गुड न्यूज आलेली आहे. खरोखर एक गुड न्यूज आलेली आहे आणि खास करून आल्लेवाडी क्रिकेट क्लबसाठी आहे, आल्लेवाडी गावातील सर्व खेळाडूंसाठी आहे, आल्लेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांसाठी आहे. येत्या दिवाळीला आपल्याकडे 50,000 आणि 25,000 सरपंच चषक होतोय आल्लेवाडीमध्ये आणि तो अरेंज केलेला आहे ईशान वाडीकर याने. तर जोरात टाळ्या वाजवायचे आहेत राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर यांच्या माध्यमातून हा सरपंच चषक आपल्याला इकडे खेळायला मिळणार आहे. तर खरोखर आम्ही फार जेव्हा निवडून आलो होतो तेव्हाच बोललो होतो की एक सरपंच चषक इथे झाला पाहिजे आणि येत्या काळामध्ये सरपंच चषक आपल्याला पाहायला मिळेल. नाईट मॅचची प्रयत्न होतील परंतु आपल्याकडे फोकस कमी पडतील. राजूबाईंनी थोडासा मोठा हात केला तर मला तोकडा हात करायला लागेल. सरावलीला जी एंट्री आहे ती एंट्री मी करेल. ओके. हां, आणि जी सरपंच चषक आहे त्याच्यात योगदान टिकूचं सुद्धा असणार आहे. टिकूसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच सरावलीला ए किंवा बी ह्या दोन्हीपैकी एका संघाची एंट्री ही माझ्याकडनं असेल ह्याची मी ग्वाही देतोय. खायला काय ना. चला तर आता आपण मात्र बक्षीस समारंभाकडे वळूया. इथे मात्र बेस्ट फिल्डर पाणी दे ना, पाणी थोडंसं पाणी दे ह्या वर्षीचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आतापर्यंत सकाळपासून ज्याने 7 कॅच टिपलेल्या आहेत. आपल्याला जर पाहायचे असतील तर 20 स्पोर्ट्स ह्याच्या लाईव्ह प्रक्षेपणामधून आपण पाहू शकतात आणि तो ठरतोय. एनीवन गेसेस कोणी तर नक्कीच सुरेश निकम ह्याने 7 कॅच टिपलेले आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्याला सन्मान करतील. वर जायचं आहे. राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर ह्याने त्याला आणि टी शर्ट सुद्धा आहे. बघा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. अरे यार टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या वाजल्यानंतर हाताला खाज येते आणि खाज आला की लक्ष्मीचे आगमन होते. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. बघा मी का म्हणतो माहितीये का, इथे मात्र तुझं नाव मला द्या. लक्ष्मी म्हणजे पैशाच्या रूपातच आली असं पाहिजे नाही काय, वस्तूच्या रूपात सुद्धा लक्ष्मी येते. टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. तुझं नाव मला द्या बाकी आहे. बघा टाळ्या वाजल्यानंतर हाताला खाज येणार आणि तुम्हाला मात्र बक्षीस मिळणार. ह्याच्यानंतर बॉलर उत्कृष्ट गोलंदाज कोणीतरी एक नाव सूचित करायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज एक क्लू देईल. ह्याचं वय 40च्या वर आहे आणि संदीप नाईक ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज 2026 1 मे. मानसी ठाकूर याने त्याला उत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. ठीक आहे.
मला खरोखर DK झाला, संतोष झाला, हे जे वरिष्ठ खेळाडू अजूनपर्यंत खेळतात त्यांचं खरोखर, मोनिका आणि मानसी दोन्ही पुढे यायचं आहे. ह्यांचं खरोखर जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. खरोखर अजूनही क्रिकेट खेळतायत. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला बी टीममध्ये घ्या, परंतु आमची जागा बसत नाही, कारण की हे अजूनही क्रिकेट खेळतात आणि सुंदर क्रिकेट खेळतात. तर खरोखर DKसाठी आणि संतोषसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. उत्कृष्ट खेळी अजूनपर्यंत खेळत आहेत. आणि आपण पाहिलं सकाळी जेव्हा एका चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे होत्या तेव्हा संतोष ठाकूर यांनी षटकार ठोकून आम्हाला विजयी केलं होतं. तर खरोखर या दोन्ही खेळाडूसाठी जोरात टाळ्या वाजवायत. आमची सुद्धा 40 झाली, परंतु आमचा परफॉर्मन्स एवढा नाही आहे. बेस्ट बॅट्समॅन आणि सिरीज बाकी आहे. तर पहिला बेस्ट बॅट्समॅन थांबवतो का लेडी करतो पहिला. बरोबर, आता बेस्ट बॅट्समॅन देतो, मग सिरीजला थांबूया, लेडीजचं देऊया, त्याच्यानंतर आपण ते तुझं नाव मला देऊ करू आणि मग उत्कृष्ट फलंदाज 2026 1 मे आणि यदा उत्कृष्ट फलंदाज आणि ह्याचं नाव येतंय खरोखर सकाळपासून ज्याच्या अंगामध्ये 1 मेचे वारे घुसले होते असा हा मानव, उत्कृष्ट फलंदाज. मानवसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. वंडर स्पोर्ट कडून एक सुंदर अशी बॅट सुद्धा मानवला मिळते. तर टिकू जिग्नेश यांच्या हातनं त्याला मॅन ऑफ द, मयूभाई तुम्ही पण पुढे यायचं आहे, दोघं मिळून तुम्ही त्यांना द्यायची आहे. सिरीज ठेवून देतो आता. सिरीज कोणाला देणार तुम्ही? मोहित आहे. सिरीज देऊन टाकू संपूर्ण. हॅलो, मानव यांनी इथे यायचं आहे. नक्कीच. हॅलो, मानवला बेस्ट बॅट्समॅन दिला. त्याचा पण एक रिझन आहे की मोहित आणि त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतो. तर आम्ही 4-5 जण जमले आणि ठरवलं, म्हणजे बघितलं स्कोर कार्ड वगैरे, एक बॉलिंग पण बघितली. पण त्या बॉलिंगमध्ये पण यावेळी एव्हरेज खूप सगळ्यांचा जास्त होता, सगळ्या बॉलरचा. एक म्हणजे मुलांनी असं ठेवलं की एव्हरेज पण खूप होता आणि नावाचे विकेट पण खूप कमी होते. त्याच्यामुळे तो सिरीजमधून बाहेर गेला. नाही तर सिरीजचा हकदार पण होता तोच ॲक्च्युअलमध्ये. पण म्हणून जर बेस्ट बॅट्समॅन मिळले तर 89 रन होते या सिरीजमध्ये पूर्ण APLच्या. त्यांनी खरंच उत्कृष्ट गोलंदाजी केली. पण फलंदाजीमध्ये खूप चांगली होती आणि कर्णधारपद पण खूप त्यांनी चांगला निभावलं. नक्कीच कुशल. एकतर्फी झुंज देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला मानव यांच्या रूपामध्ये. नक्कीच त्यांना साथ मिळाली ती इतर खेळाडूची, परंतु मी मानव आपणास सांगेल की आपण असं काही ठरवलं होतं की तुम्हाला माहिती होतं आम्ही यावर्षी जिंकतील किंवा नाही जिंकणार? बोलायला गेलं तर मी यावर्षी ना खूप टशनमध्ये खेळत होता. टशनमध्ये म्हणजे मला करून दाखवायचं होतं की मानव काय आहे. जे मला बोलत होते ना प्रॅक्टिसला, तू हजाम आहे, तू नकली आहे, त्यांच्यासाठी खास हे होतं. काही जणांनी चांगले सल्ले पण दिले, माझ्या मागे काही जण राहिले. हे 6 महिने ना माझ्यासाठी खूप स्ट्रगलचे होते, खूप म्हणजे खूप. मी बोललेला लास्ट 1 मे खेळेल, नंतर जॉबला लागेल, क्रिकेट सोडून देईल, कारण मी खूप मॅच हरवलेले यावर्षी. पण प्रथमेशचं, कुशलचं, जतीनचं कौतुक करेल. एक प्रथमेश नेहमी मला बोलायचा, कॉल करायचा, तू एवढ्यातच हरला, हे केलं ते केलं. परंतु थोडीशी हिंमत आणत गेली आणि मला 1 मेला असं करून दाखवायचं होतं ना, तर मी जिंदगीत कधी केलेलं नाही. तेच करून दाखवलं, 1 साईड खेळला आणि टीमला जिंकून दिलं. एक स्वप्न होतं, पूर्ण झालं बस. नक्कीच मानव, हे जे आपली मुलं आपल्याला जे काही चुकीच्या गोष्टी नाही सांगू शकत, जे बोलतात त्याच्या पाठीमागे त्यांचं रिझन असतं की तुझ्यामध्ये जी क्षमता आहे ती तू करून दाखव. आणि त्यांच्या तुझ्याकडनं अपेक्षा आहेत, कारण की जेव्हा संदीप पागदरे आपल्याकडे लेफ्ट हँड बॅट्समॅन होता, त्याच्यानंतर त्याचं नाव काय ह्याचं, शुभम यांच्या रूपामध्ये खेळाडू आपल्याला लेफ्टी मिळाला. तो संदीप सारखे मोठे मोठे चटके मारतो. परंतु मानव, तुझ्याकडे तो टॅलेंट आहे आणि तो कुठेतरी कमी पडत होता. म्हणून तू बोला ना की प्रथमेश, जतीन आणि कुशल
हे तुला प्रोत्साहित करतात, हे तुला बोलतात, त्याच्या पाठीमागे रिझन आहे. त्यांना वाटतं की तू ए संघामध्ये ज्या पद्धतीने संदीप खेळत होता, संदीप जर मैदानात गेला ना तर बलाबडले गोलंदाज त्याला फिके पडायचे. तो सांगायचा की अरे बाबा ह्या फलंदाजाला गोलंदाजी काय करायची. अशा पद्धतीची फलंदाजी तुझ्याकडनं अपेक्षित आहे आणि खरोखर तुम्ही ते आज करून दाखवलं. तर मानवसाठी एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच आता इथे मात्र मानव यांनी सुंदर अशी फलंदाजी केली, त्यात काही वाव नाही. मॅन ऑफ द सिरीज आपण थोडा वेळ थांबवतोय. तत्पूर्वी आपण यावर्षी प्रथमतः काहीतरी वेगळा प्रयत्न केला, महिलांचे मॅच अरेंज केले. तर आपण महिलाच्या मॅचसाठी नाही विशाल ह्यांच्याबद्दल बोले ना, ह्यांच्याबद्दल महिला मॅच. तर 26 जानेवारीला आपण घोषणा केली होती, सूचना दिली होती की यावर्षी महिलाच्या मॅच होतील. परंतु आपण बघितलं की लीग मॅचमध्ये तेवढा टाईम मिळत नाही, त्यामुळे आपण ते सामने तिथे खेळले. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करूया. एक तर इकडे नाही खेळलं तर तिकडे पिच बनवूया. मानव आणि आल्लेवाडी क्रिकेट क्लब, जर आपल्याला इथे नाही खेळता आलं तर तिथे आपण पिच बनवूया. कदाचित आमच्या नशिबात असेल, आमच्या हातात असेल, तर आम्ही फार प्रयत्न करतोय एक आल्लेवाडी ग्रामपंचायत म्हणून की ह्या ग्राउंडचा कायापालट करण्याचा. जर पुन्हा एकदा सांगतो, परमेश्वराने जर ठरवलं असेल की आमच्या हातनं होत असेल तर आमच्या हातनं ह्या मैदानाचा कायापालट होईल. आम्ही नाही केलं तर येणारी दुसरी पिढी, तिसरी पिढी कोणीतरी करेल. परंतु कदाचित पुढच्या वर्षी जर इथे खेळता नाही आलं तर तुम्हाला तिथे खेळण्यासाठी पिच असेल याची ग्वाही आपण आल्लेवाडी क्रिकेट क्लब घेतोय. विशाल, मी यांना आमंत्रित करतोय. विशाल, महिलांसाठी तर यावर्षी 2 संघ आपण घेतले होते. जवळजवळ किती महिला होत्या रे? महिला किती होत्या मानव? 30 महिला होत्या. 15 इकडे 15 तिकडे, असं गणित नसतं. परंतु आल्लेवाडीमध्ये सर्व काही पॉसिबल आहे. आणि तुमचे सुद्धा कौतुक की तुम्ही सांभाळून घेतलं आम्हाला. 15 काही नाही होत, एकाच्या पाठीमागे एक तरी चालेल. परंतु तुम्ही क्रिकेट खेळले आणि उत्साहात खेळले. तुमची रील येणार, रील बनवलेली आहे ती रील येणार. तर इथे मात्र उपविजेता संघ एकच मिनटं. विशाल हॅलो, सर्व महिला वर्गांचं खरंच एकदा कौतुक आहे. त्यांना जो प्लॅटफॉर्म दिला, त्यांना सांगितलं तिकडे बाजूला खेळा, त्यांनी सहकार्य केलं आणि तिकडे खेळले. सुंदर असं आयोजन मानव ठाकूर, देवेश पागदरे, कल्पेश पागदरे आणि त्यांच्या सहकार्याने केलं. एकदा महिलांसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. हां, तर मॅच करायच्या नाही करायच्या, मॅच होतील नाही होतील, कारण वेळ कमी होता. पण झालं, महिलांनी सहकार्य पण केलं आणि 2 टीम पाडल्या आपण, चिंचोबा आल्लेवाडी ए, चिंचोबा आल्लेवाडी बी. आणि त्याच्यामध्ये चिंचोबा आल्लेवाडी बी ही संघ विजयी झालेला आहे. तर जे उपविजेता संघ होता, उपविजेता संघ चिंचोबा आल्लेवाडी ए मधल्या सर्व महिलाने पुढे यायचे. ईशान वाडीकर आणि जिग्नेश किशोरी ह्यांच्याकडून ट्रॉफ्या आलेल्या आहेत. टिकू, ईशान आणि टिकू दोघांनी टिकू खाली यायचे. कोण श्रेया कोण नाही, तो सांगतो हा बोलवतोच. श्रेया आणि पुढे यायचंय, श्रेया आणि पुढे यायचंय. जिग्नेश किशोरी यांची बहीण आहे. ह्यांच्याकडून, या तिघांकडून उपविजेता संघ पुढे यायचा आहे. उपविजेता संघ पुढे यायचा आहे. उपविजेता संघ, उपविजेता संघ पुढे यायचे. लवकर लवकर सर्व 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 प्लेयर्सनी पुढे यायचे. अजून कोण? एवढेच होते. एकदा चिंचोबा आल्लेवाडी ए महिला संघासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. थांबायच्या, तुम्ही तिघांनी थांबायचे आहे. जिग्नेश, ईशान, श्रेया, तुम्ही तिघांनी थांबायचे आहे. विजेता संघ चिंचोबा आल्लेवाडी बी महिला पुढे यायचे आहे. जिग्नेश, श्रेया आणि ईशान
ह्यांच्या हस्ते ट्रॉफ्या आपल्याला एक लक्षात ठेवा, जेवढे पण चषक आहेत, जेवढ्या पण ट्रॉफ्या आहेत, हे आम्हाला या तिघांकडून मिळालेले आहेत. तर APL 2026 विजेते महिला जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर्व महिला वर्गांचा धन्यवाद. बक्षीस समाकडे वळायचे आपण. आता काय रे, हे बॉक्स द्या तुझं नाव मला द्या. हां. ह्याच्यानंतर आपण तुझं नाव मला द्या हा जो कॉन्सेप्ट आपण ठेवला आहे गेल्या 3 ते 4 वर्ष, ह्या कॉन्सेप्टला सुद्धा 3 ते 4 वर्ष झालेले आहेत. नाही याच्यात राहू दे. तर सुंदर पारितोषिक लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, फक्त ऑडियन्ससाठीच आहेत. महिला वर्ग आणि गावातील सर्व वरिष्ठ, ज्येष्ठ आणि ग्रामस्थ ह्यांच्यासाठीच आहेत. एखाद्या खेळाडूचं जो 8 संघामध्ये खेळतोय, आल्लेवाडी ए संघाच्या सर्व खेळाडूंनी लक्ष ठेवायचं आहे. एखाद्याचं नाव आलं आणि तो जर 8 संघामध्ये असेल तर त्याला बाद केला जाईल, ह्याची कृपया लक्ष द्यायचे. आणि दुसरा नियम, ज्याचं नाव येईल ती व्यक्ती, ती महिला, तो ग्रामस्थ, ती ग्रामस्थ ह्या इथे अवेलेबल पाहिजेत, त्यांनाच बक्षीस दिलं जाईल. सिरीज तर इथे मात्र तुझं नाव मला द्या. पहिली चिठ्ठी उडवण्यासाठी काढण्यासाठी टी शर्ट आहे, लक्षात ठेवायचं. याची हे ज काय 4 आहेत का? पहिल्या जी चिठ्ठी उडेल निघेल त्याच्यामध्ये टी शर्ट असेल, दुसऱ्यासाठी ड्रेस मटेरियल आणि तिसऱ्यासाठी साडी. ओके, तर पहिली चिठ्ठी सागर, चिठ्ठी काढायची आहे पहिली. शेवटी जहा त्या नशीब, बघूया कोणाचं नशीब फळफळत आहे. आणि पहिली चिठ्ठी निघते. इथे मात्र इंग्लिशमध्ये नाव लिहिलंय, ज्याच्या अस्थी आहे ज. समजते का? अस्थी म्हणजे शेवट. हे बघ. ठीक आहे, चला पटकन घेतो. सुरुवात होते सने, मध्यभागी आहे रो आणि शेवट आहे ज. सरोज मेहेर ह्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि टी शर्ट तुमच्या मुलाच्या मापाचाच आहे. दे, टी शर्ट काढून दाखवायचं आहे. सुंदर आहे. नाही झालं तर विशालला फोन करायचा आहे. धन्यवाद वहिनी. 300 भरलेले, 300चा टी शर्ट आला. 300 मायनस दुसरी 300 भरलेले म्हणजे माहिती आहे का, हरेशने सकाळी 300 रुपये भरले होते एंट्री फी. जयेश आपण बसायचं आहे, त्याला चिठ्ठी काढायला बोलवतो. खलास. ज्याच्या आडनावामध्ये रे आहे, काय रे, कोरे, भवरे आणि त्याच्या नावामध्ये शेवटी ता आहे. आ आणि व्यक्ती आहे की मुलगी आहे, तर ती मुलगी आहे. आता सौ आहे आणि ती आहे ममता पागदरे. ममता पागदरे, ड्रेस मटेरियल या लगेच. मोनिका मानसी या. ममता शेवटी ज्या त्या नशीब. देऊन हा खोलून दे ना, हा दाखव. ममतासाठी जोरात टाळ्या वाजवायची आहेत.
ड्रेस मटेरियल आणण्याच्या पाठीमागे रिझन काय माहिती आहे का? यस, नाही ॲक्च्युली ते नाही, आम्हाला स्वस्त पडतं. नक्कीच शेवटचं बक्षीस यावर्षी पैठणी नाही, हा नाही तर सांगतील पैठणी, मारामारी होईल. आणि जयेश आपण यायचं आहे, जयेश मेहर. खरोखर जयेश यांचं कौतुक झालं पाहिजे, याच्यासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. मगापासून गायब होता. फार प्रयत्न करतो की आम्ही जिंकले पाहिजेत. नक्कीच एक दिवस आपला येणार. का रे बाबा परत रे. आणि सर्वात महत्त्वाचं, तिन्ही बक्षीस महिला वर्गाकडे जातात, त्यामुळे जोरात एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. आमचं ॲक्च्युली टार्गेट तसं होतं म्हणून 88 मुलांना डायरेक्ट बाद करून टाकला. म्हणजे तुम्ही नावच नाही टाकायची, तसंच करायचं, बरोबर आहे. तर नक्कीच थांबत नाही, लगेच नाव घोषित करतो. दिनल पागदरे या. दिनल पागदरेसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. घे बाबा घे. चला तर इथे मात्र तुझं नाव मला द्या या वर्षीचं नशीब संपलं. म्हणजे आपला योगदान होता तो सुंदर होता. महिला वर्गांचं प्रोत्साहन फार सुंदर होतं. खरोखर आपण आम्हाला एक ऊर्जा देतो. क्रिकेट तर आम्ही खेळतो, परंतु हे जे ऑडियन्स असते ना ते खरोखर 4 चांद लावतात ह्या क्रिकेटला. तर ऑडियन्स वर्गासाठी एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच राजेंद्र वाडीकर, वैभव नाईक आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांनी खाली यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण इथे देतोय. मुद्दाम थांबवून ठेवलं होतं. खरोखर सकाळपासून या खेळाडूला बघत होतो, तरी पण त्याचे जे शॉट होते, तंत्रशुद्ध फलंदाजी जर तुम्हाला पाहायची होती, जर बघायची असेल तर खरोखर तुम्ही आज लाईव्ह बघा, आज बघा, उद्या बघा, कधीही बघा. आणि तो ठरतोय तो मोहित तांडेलसाठी जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. खरोखर सरळ बॅटेने षटकार मारणार, चौकार मारणार, ही त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी. आणि त्याला रोख 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे, ते सुद्धा त्यांना द्यायचे आहे. वैभव याने त्याला आणि हा वर्ष होता फलंदाज पण बोल. जवळजवळ 119 धावा त्याने ठोकून काढलेल्या आहेत. आणि त्याचंच हे रिझन आहे मोहितला मॅन ऑफ द सिरीज का दिली. तुम्ही जर बोलत असतील मॅन ऑफ द सिरीज मोहितलाच का, मानवला का नाही, तर खरोखर आपण पाहिलं मानवने सुद्धा सुंदर फलंदाजी केली होती, परंतु मोहित 119 धावा काढल्यात. आणि अशा वेळेला त्या धावा आलेल्या आहेत ना, मानवसाठी मोहितसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. अरे यार टाळ्या वाजवायच्या आहेत. काल जी सायकल आली होती ना आपल्या आल्यावाडी क्रिकेट क्लबवर, विशाल काल जी सायकलचा फोटो टाकलेला बघ, ती सायकल मोहितने घेतली पण नसती. ती पाववाल्याची असते बा, पाववाल्याची ती सायकल टाकलेली टिंग टॉंग वाली. मोहित आपण थांबायचं आहे. खरोखर बस रे बस, सर्व बसणार नाही तर तोडतील आताच. बाहेर हे देऊन टाक एक राऊंड 5-5 रुपये. मोहित खरोखर मी तुम्हाला सकाळपासून पाहत होता, तुमचे जे फलंदाजीचे फटके होते मी आजपर्यंत बघतोय. आम्हाला आमचे वरिष्ठ सांगत होते की संदेश तांडेल कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला षटकार त्यावेळेला कोण मारत होता तर संदेश तांडेल होता. आणि यावर्षी आणि या टायमाला खरोखर मोहितचे जे फटके आहेत ना, तंत्रशुद्ध फलंदाजी, मोहित तुमच्या फलंदाजी आणि तुम्हाला जे प्रोत्साहन मिळते आल्लेवाडी क्रिकेट क्लबकडनं, आल्लेवाडी गावाकडनं, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार. सर्वांचे खूप खूप आभार की त्यांनी मला की यावेळी सिरीजचा मानकरी ठरवला. यावेळी माझी जी खेळ होती ना ती कधी एवढी भारी झाली नव्हती. आणि तरी मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले की माझ्या संघाला लास्टपर्यंत नेण्याचा, पण तिकडे ते कमी पडलं. दादा
थँक्यू. नक्कीच आपण जेव्हा एक प्रमुख खेळाडू असतो ना तेव्हा त्याला वाटतं की मी माझ्या संघाला फायनलिस्ट विजेता करून दिलं पाहिजे, परंतु तुझं योगदान कुठेतरी यावर्षी कमी पडलं असेल. पुढच्या वर्षी नक्कीच तुझा संघ, ज्या संघात तू येशील तो संघ विजयी होईल. ह्या पद्धतीने तू फलंदाजी कर आणि नक्कीच तुझ्या संघाला विजयाची वाटचाल करून दे. आणि मोहित याने सायकल घेऊन जायचं आहे एक राऊंड. इथे मात्र जर उद्या सकाळी कोणाला आपल्या घरी जर दूध आलं नाही तर मोहित तांडेला कॉल करायचा, मोहित दूध आणून दे. नक्कीच मोहितसाठी जोरात टाळ्या वाजवायचे. कुशल फलंदाजी मोहित यांच्या हस्ते झालेली आहे. इथे मात्र विजेता आणि उपविजेता कोणाचं तरी आहे. उपविजेता संघ मनवीत ऑल स्टार संघाचे संघमालक आणि त्यांच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे. उपविजेता संघ ठरतोय तो मनवीत ऑल स्टार संघ. टिकू आणि ईशान तुम्ही सुद्धा पुढे यायचं आहे. इथे मात्र रोख पारितोषिक सुद्धा आहे ती 7,000 रुपये. मी आहे घे ना, ह्याच्यात आहे मी, नंतर तू पण आहे ना. हॅलो, 7,000 रुपयेचं प्राइज आहे. सुंदर ट्रॉफी आहे. उपविजेता संघासाठी 7,000 रुपये आहेत. मनवीत उभे राहा इकडे, उभे राहा. मनवीत ऑल स्टार संघासाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. मनवीत ऑल स्टार साठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि आता या वर्षीचे चॅम्पियन्स खरोखर मी खेळामध्ये जेव्हा आपण संघ हरतो. हॅलो, आलेवाडी क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंनी शांतता बाळगायची आहे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. अजून एक बक्षीस बाकी आहे. आणि ऑडियन्ससाठी सुद्धा एक बक्षीस आहे. फेकतोय. कृपया लक्ष द्यायचं आहे. आजपर्यंत जेव्हा क्रिकेटमध्ये मॅच हरतो त्यावेळेला आपण त्या खेळाडूंना हरताना पाहिलेलं आहे. इथे मात्र विजेता संघ आल्लेवाडी इंडियन्स संघाच्या संघ मालकाने, संघ नायकाने आणि सर्व खेळाडूंनी पुढे यायचं आहे. हे मेडल्स राहिलेत विशाल, मेडल्स. हे विशाल, मेडल्स नाही दे ना, आहेत मेडल्स. मानव, मेडल्स कुठे आहेत? मनवीत ऑल स्टार संघाच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे. 14 खेळाडूंनी यायचं आहे. 14 खेळाडू आल्लेवाडी इंडियन्स, तुम्ही सुद्धा यायचं आहे पटापट. मनवीत ऑल स्टार, अरे बाबा तुम्हीच आहेत ना सर्व 14 मध्ये, या ना इकडे. एक लाईन लावा पटापट. मेडल्स आले तुमच्यासाठी, मेडल्स. हे जे मेडल्स आपल्याला मिळत आहेत ते सतीश ठाकूर यांच्याकडनं आहेत. मेडल्स द्यायचे आहेत, या टाका त्यांच्याकडे. या पटापट, एक जण या. ये सुयश याने मंथन, सुयश हे उपविजेतेचे दिले ना? नाही. मोहित, हार्दिक, मनीष, अथर्व, दिनेश, प्रथमेश, जयेश, संतोष आणि सतीश बोल नंतर घे ना. संतोष आणि सतीश. तर इथे मात्र विजेता संघामधून 15 खेळाडूंनी पुढे यायचंय पटापट.
विजेता संघाचे सुद्धा मेडल्स आले आहेत. नवल, निहार, दक्ष, चेतन, दीपेश, त्याचं नाव काय रे, अनिकेत, तेजस, ध्रुवेन, आपल्या सर्वांचे आवडते बबलू भुवनेश्वर, योगेंद्र गोट्या, भूपेश, भूपेश भूपेश भूपेश, महेंद्र, मानव, संतोष, स्वप्नील, द्या द्या एक एक्स्ट्रा आहे. ये ये तू बरे ये. विशाल भाई जिथे उभा तिथे विजयाची ही हान. पिच वरती आग आणि डोला नंतर टार्गेट. एक बॉल वर खेळात करू सेट. नाही कोणी थांबणार नाही कोणी डर. हॅलो आलेवाडी इंडियन. विशाल भाई जिथे उभा तिथे विजयाची ही हान. पिच वरती आग आणि डोला नंतर टार्गेट. एक हॅलो. तर इथे मात्र यथाचित संघ विजेता विशाल आलेवाडी इंडियन संघाचे संघ मालक ह्यांना प्रथम पारितोषिकीचं सन्मान चिन्ह देताना गौरव करतोय त्यांचा. ह्यांचे हेड कोच श्री संदीप पागदर इथे आलेले आहेत. जरा जोरात टाळ्या वाजवायची आहेत. रोख रक्कम 9,000 रुपये आणि उपविजेता संघाला रोख रक्कम 7,000 रुपये. चला तर इथे मात्र कोणीही जाणार नाही. आलेवाडी खेळाडू कोणीच जाणार नाहीये. मीटिंग आहे, लक्षात ठेवा. नंतर सांगू नका सरावलीला मला का नाही घेतला. लाईव्हचं आता ते आपल्यातले दे ना, नंतर राजू देतील. नक्कीच मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चल खरोखर विजेता संघाचं कौतुक. हा देते देईन तुला चेकच देतो. चेक आहे ना 9,000 10,000 देतो. लक्षात ठेव पहिला का. मग तू 6 त्यांना दे 2 त्यांना दे आणि 2,000 रुपये ठेवून दे. चल
सर्व खेळाडूंनी थांबायचं आहे.